नमस्कार, मी डॉक्टर सतीश पत्की कोल्हापूरमध्ये गेली 40 वर्ष कार्यरत आहे। कोल्हापूरच्या पहिल्या IVF बाळाचा जन्म 1996 आमच्या पत्की हॉस्पिटलमध्ये झाला आणि आता त्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये जसजसे बदल होत गेले तसतसे त्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रियांमध्ये सुद्धा काही बदल होत गेलेले आहेत आणि आपल्या भारत सरकारने 2022 साली ART ॲक्ट म्हणून एक निर्माण केलेला कायदा आहे। पूर्वी आपल्याला काही ICMR गाईडलाईन्स होत्या, त्या गाईडलाईन्सच्या पद्धतीनं आम्ही ते उपचार करत होतो, पण आता मात्र त्याच्यासाठी डेफिनेट कायदा झालेला आहे आणि त्या कायद्यातल्या नियमांप्रमाणेच ह्या सगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात। आता त्यातल्या कायद्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण बघूया। तर त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वय, त्या वयामध्ये ह्या कायद्याने काय सांगितलं आहे की ज्या दिवशी तुम्ही हे उपचाराची प्रक्रिया IVFची पूर्ण कराल त्यावेळेला पतीचं वय हे 55च्या आत असलं पाहिजे आणि पत्नीचं वय हे 50च्या आत असलं पाहिजे। त्यामुळं एखादं जर जोडपं असेल आणि त्याच्यामध्ये पत्नीचं वय 50पेक्षा आत आहे पण पतीचं वय 55पेक्षा जास्त आहे तर ह्या पेशंटवर IVF किंवा अशा प्रकारचे उपचार करता येणार नाहीत। त्यांना नैसर्गिक गर्भधारणा राहायची असेल तर राहू शकेल, पण ART म्हणून जे उपचार आहेत ते त्यांच्यामध्ये करता येणार नाहीत आणि त्याच्याकरता हे उपचार करत असताना त्यांचे जन्माचे दाखले म्हणजे डेट ऑफ बर्थचे बर्थ सर्टिफिकेट हे आपल्याला कागदावर घेणं आणि त्याच्या कॉपीज गव्हर्नमेंटकडे जमा करणं हेही तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे इतरही काही गोष्टी ज्या आहेत की रक्ताच्या कुठल्या तपासण्या करायच्या तर त्याच्याबद्दलही गाईडलाईन्स आलेल्या आहेत की CBC पाहिजे, युरिन पाहिजे, ब्लड ग्रुप पाहिजे, HIV टेस्ट झालेली पाहिजे, HCV म्हणून टेस्ट आहे ती व्हायला पाहिजे, हेपॅटायटिस B टेस्ट व्हायला पाहिजे, VDRL टेस्ट व्हायला पाहिजे। या अशा प्रकारच्या काही टेस्ट ह्या बंधनकारक आहेत, त्या झाल्याशिवाय आपण ह्या उपचार प्रक्रियेला सुरू करू शकणार नाही। त्याचप्रमाणे डोनर एगसुद्धा घेत असताना सुद्धा त्यांची ॲफिडेविट घेणं हे आवश्यक आहे किंवा बँकांची सुद्धा ॲफिडेविट घेणं आवश्यक आहे। डोनरसुद्धा जेव्हा एग डोनेट करतील किंवा स्पर्म डोनर जेव्हा स्पर्म डोनेट करतील त्यांना आयुष्यात फक्त एकदाच अशा पद्धतीचं डोनेशन करायला परवानगी आहे, दुसऱ्यांदा त्यांना हे डोनेशन करता येणार नाही। तर अशा प्रकारचे हे जे कायदे आहेत या कायद्यातल्या ज्या सगळ्या बारकावे जे आहेत हे सगळे आपल्याला इंटरनेटवर दिसू शकतात, ART ॲक्ट ऑफ इंडिया, आणि त्या पद्धतीनं आपल्याला IVF क्लिनिकना उपचार पद्धती करणं आवश्यक आहे। प्रत्येक सेंटरला रजिस्ट्रेशन करणं आणि त्याचं नोंदणीकरण करणं हेही तेवढंच बंधनकारक आहे। प्रत्येक सेंटरचा जो डेटा आहे त्याचीसुद्धा सेंट्रल रजिस्ट्री करणं हेही तेवढंच बंधनकारक आहे। तर थोडक्यात ह्या सगळ्या प्रक्रिया आता व्यवस्थित रीतीने कशा करायच्या, काय करायच्या, त्याची नोंदणी कुठं करायची हे ह्या ART ॲक्टमुळं एस्टॅब्लिश चांगल्या रीतीने झालेलं आहे। धन्यवाद।